तू दोघं राहणार तिथे. कोण आहे काय चाललंय का तुझं? बोलतोस कुठे कडे आणि का रे ह्या रात्री पाहुण्या मुलीला घेऊन कुठे निघालास? नाही म्हणजे तू घरून आणलेस ते लग्न माणूस सोडवालीस. आता सांग नाही तर सरळ फोडीन तुला. असं बोलणार नाही. मी धरते ना तुम्ही मारायला सुरुवात करा. अरे माहिती ना क्या मारा तुम्ही? आता बघ तुला कशी पोकळी माझ्या हो माझ्या मास्तरला मारलं असं हे बघ जे काय असेल ना ते स्पष्टपणे सांग. अजिबात घाबरू नकोस. सगळं खरं सांगू तुम्हाला. बरोबर आम्ही सगळं खरं सांगू तुम्हाला. पण सांगण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आयुष्यात आम्हाला वचन द्या. तसं तर आम्ही खरं सांगू कारण त्या तिघांचाही जीव धोक्यात आहे. एक जीव वाचवायला आम्ही आमच्या जीवालाही उद्या होतो तिला जीव सोडून आणले. आईच सांभाळते यामध्ये. ठीक आहे ठीक आहे तुला मी आई सर्व वचन देतो. तुझ्या केसाला धक्का लागला पण जर का होतं घडलं तर याला आमच्या वाईट पूर्ण समजता म्हणून मी कुठे तू पाहिल्यासारखं वाटतं. कुठे पाहिल्या माणसाला काय म्हणते हा आठवलं मला त्या रंगराव पाटलाच्या गावाच्या मारामारी झाल्या का ना. रंगराव पाटलाच्या गावाच्या मारामारी झाल्या का ना. त्या मारामारी सोडण्याचे हेच होते आणि म्हणून मला तुम्ही रंगराव पाटलाची माणसं ना हो मस्त हो आम्ही म्हणजे रंगराव पाटलाच्या सगळ्यात मनात तुला माहीत असणारच. काय हो? हे बघा मी जे विचारेन मी सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगते. हे आईसमोर आमचं वचन आहे. मी एक समाजकार्य करते. सत्याच्या मार्गावरून चालणाऱ्यांना सत्याचं न्याय देते आणि असत्याच्या मार्गावरून चालणाऱ्यांना त्यांचं पापाचं प्रायश्चित्त भोगल्याशिवाय मी राहत ओके ओके ठीक आहे. मग मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. आमच्या गावामध्ये सुगंधा गंगाबाई राहतात आणि तिचं असं आणि शेवटी असं घडलं आणि विचारते गंगाबाई त्या हीच ती गंगाबाईची तिला असं ते करते की त्या रंगराव पाटलांनी जीवन सोडणार आणि त्याने पाटलात असं केलं म्हणजे पाटलाने इतकं वाईट कर्म केलं आणि काही केलं तर त्या पाटलाच्या रंगराव पाटलाला गावात त्या सगळा मारून निघून वेळ आली तर त्याचा सैन्यात आज त्याला सोडणारच नाही. ऐकून घ्या विजय. हे बघा मास्तरांनी आपल्याला आणि आपण मास्तरांना वचन दिले. पहिल्यांदा त्या रंगराव पाटलाचे सगळे पुरावे गोळा करू आणि मगच त्याचं सूर उगवायला सुरुवात करूया. वय वय तुम्ही अगदी खरं बोलताय. मी तुमचं बोलणं ऐकलं. गजराबाई आमची गुरु बहीण आहे. एक मोठी तपसगिरी आहे. लावणी सम्राज्ञी आहे. पण काही दिवसापासून तिचं काय बी थांबत केलंय. ती कुठे जाते काय करते आम्हाला काय बी माहित नाही. खरं सांगते मी. तुझा नवरा काही दिवसापूर्वी तुझा नवरा नाही का? काही दिवसापूर्वी तिचा नवरा अचानक मेला. तेव्हापासून ती कुठे जाते काय करते आम्हाला काय बी माहित नाही. नवरा मुला नाही मारला. या रंगराव पाटलाने मारला. आणि ही तिची मुलगी सुगंधा. ही गजराबाईची पोर आहे. अगं पोरी माझी कुणाची माहिती. ये बाई काही घाबरू नकोस. ये मला सांगा तुम्ही या पोरीचं काय करणार नाही म्हणजे तिला आई नाही बाप नाही असं जर कशा पोरीचा कोणी सांभाळ करते का? नाही कोणी सांभाळत नाही. पण पोरी
पोरी घाबरू नकोस. म्या हिला माझ्या फळात घेऊन जाते. एक मोठी तमासगिरी बनवते. अगं नावारूपाला आणते. मग तू सूड घेशील तर नराधमाचा, ज्याने तुझ्या आई बापाचा खून केला. वाटत होईल मेल्याचं. चल चल पोरी चल. थांबा. हे बघा, मी तिला तुमच्यासोबतच नाही पाठवू शकत. हो अहो, तिचं काय करायचं ना ते मी बघेन. मी तुम्हाला ओळखत नाही, तुमचं नाव पण मला माहित नाही. मी अशा प्रकारे तिला तुमच्या स्वार्थ नाही करू शकत. अहो ताई, अहो तुम्हाला मी आता कसं सांगू. म्या या रंगमंचावरचा कलाकार आहे. अहो माझ्या नाव आहे माझं. ती बाहेर गाडी दिसते ना, ती आमच्याच फळाची गाडी आहे. अहो ताई, कार्यक्रमाला जायच्या आधी किंवा कार्यक्रमाला जाऊन आल्यानंतर मी देवी आईचं दर्शन घेतल्यामुळे कधी मी जात नाही. तुम्हाला माझा विश्वास नसेल ना तर तुम्ही माझ्या घरी चला माझ्या घरी. ताई, अहो आम्ही तमासगिरी नसलो तर ते आमचं घरदार आहे. मी समजून देते तुम्हाला. मी या पोरीला मोठी तमासगिरी बनवी. अगं नावावर आलं नंतर ती नक्कीच सूड घेईल त्यांना आठवायचं. माझ्या आईने मला लग्न करायला शिकवलं. मी तमासगिरी म्हणायला तयार आहे. काय म्हणालीस तू? तमासगिरी होणार अहो, अजिबात नाही. अहो, ताई, मी नाही. अहो, ताई. मी तुला पायात घुंगरू बांधून देणार नाही, लक्षात ठेव. हे बघ, तमासगिरी बघूनच जर काटा काढता येत असेल ना तर मी तमासगिरी बनणार नाही. अहो, तुम्ही हो, पण का? माझ्या नंदेचा म्हणजे यांच्या बहिणीचा खून झाला. ती त्याच गावात शाळा मास्तरीण होती. आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण आमच्या हाती एकही पुरावा लागला नाही. हे बघा, तमासगिरी बनून जर पुरावा मिळवता येत असेल तर खरंच मी तमासगिरी बनायला तयार आहे. तुम्ही मला तमासगिरी बनवाल? हो ताई, अगं आतापर्यंत किती बायका माझ्या हाताखाली निघून मोठ्या तमासगिरी झाल्या आहेत. अगं तू काय बी काळजी करू नको. जसं काट्याने काटा काढतात ना तसं तू नराधमाचा सूड घेशील बघ. अगं तूच तमासगिरी हो. कारण जसं गारवी नागिनीच्या शोधात असतो ना तसं आपण शौकीन लोक नवीन तमासगिरी कुठे दिसते तिच्या शोधात असतात. अगं ताई, आणि मी तुला सगळं शिकवेन बघ. काय काळजी करू नकोस. मी सगळं शिकवेन तुला. अहो, तुम्ही असं काय पाहता? हे बघा, आपण खूप प्रयत्न केला. हा एकच पर्याय. जे तुझ्या मनात आहे ते तुझ्या मनासाठी हे आईसमोर साक्षी ठेव. हा मास्तरला साक्षी ठेवून आणि पाठाला साक्षी ठेव. तुला विचार येत नाही. अगं वेळे देणाऱ्याचे हात हातात असतात. घेणाऱ्याने कसं घ्यायचं ते त्याचं त्याने ठरवायचं असतं. ही वेळ परत कधीच येणार नाही. कधीच येणार नाही आहे. आणि ही वेळ जर तुला सांगायची असेल तर मी बुद्धीला रथाप्रमाणे तुला तमासाठी बोलवायला मी विचार करतो. नक्कीच तू तमासाठी बोल आणि सोडून बोल नका. तू तुझ्या परीने मी माझ्या परीने विजय खरं बोलतोय. बरोबर. थँक्यू विजय, थँक्यू. अगं पोरीनो पाठव.